राम नारायण राम. की मी मागील एपिसोडमध्ये सांगितले होते की आमचे गुरुजी कधीही दान मागत नाहीत. आमच्या संतान दलाचे सर्व सदस्य कधीही दान घेत नाहीत. जो आमचा केंद्रीय समिती आहे संतान दलाचा, आमच्या केंद्रीय समितीत 15 सदस्य आहे जे आपल्या पैशांनी या दलाला चालवतात आणि याच्या आवश्यकतेसाठी खर्च करतात. इथे लोकांपर्यंत गुरुजीचा ज्ञान टीव्हीच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी समिती याचा खर्च पाहते आणि मी स्वतः जे कमावतो त्यानंतर कुटुंबाच्या गरजा पूर्ण केल्यावर मी पैसे प्रचारामध्ये घालतो. जर आपण प्रचार केला नाही तर जे मानव आहेत ज्यांची आत्मा आत्मीय आहे, ज्यांना याची माहितीच नाही, त्यांना हे सांगणे हे आमचे धर्म आहे, कर्म आहे, हे आमचे सर्वात मोठे कर्तव्य आहे आणि सर्वात मोठा त्याग देखील आम्हाला त्याग करावा लागेल. कारण पृथ्वीवरील माणूसही धर्माचा प्रचार करत आहे पण ते लोक चुकीच्या दिशेने जात आहेत. धर्माबद्दल लोक एकमेकांमध्ये भांडतात, चूक करत आहेत, भटकत आहेत. धर्म म्हणजे काय त्यांना माहीतच नाही. त्यांना तर हे देखील माहीत नाही की ते काय खात आहेत, केसांमध्ये काय लावत आहेत. लोकांना हे माहीत असले पाहिजे की सर्व राजकीय पक्ष धर्माचा वापर करून लोकांना एकमेकांमध्ये भांडवतात. याचप्रमाणे प्रत्येक धर्माचे लोक आपापल्या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी खोटं सत्य म्हणून सर्व कार्य करत आहेत. सर्व धर्म माणसांनी बनवले आहेत, तर धर्म उभा राहिला आहे आणि योग्य धर्माचा प्रचार करण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यासोबत पैसे देखील खर्च करत आहोत. पुढे आम्ही किती दिवस चालवणार हे आम्हाला माहीत नाही. खूप लोकांनी आम्हाला दान मागण्याचा सल्ला दिला आहे. सांगितले की सर्व पैसे पांढरे असतील आणि मग प्रचाराचे कार्य करणे सोपे होईल. त्यांनी विचारले की आमच्या स्वतःच्या पैशांनी आम्ही या मोहिमेला किती काळ चालू ठेवू शकतो, कारण हा कार्य अनेक वर्षे चालू ठेवला पाहिजे आणि भविष्यातही चालू राहावा लागतो. त्यामुळे आमच्या केंद्रीय समितीने हा सिद्धांत स्थापित केला आहे. कोणीतरी एक पैसे किंवा 1 रुपया दान केला तरी आम्हाला त्या पैशांचा स्वीकार करावा लागेल. साधना चॅनेलच्या माध्यमातून लोक आमचा संदेश, गुरुजींचे शिक्षण ऐकतील, निसर्ग आणि त्यांच्या धर्माबद्दल शिकतील आणि ते त्याचे अनुसरण करून त्यांच्या आयुष्यात समाविष्ट करतील. यामुळे त्यांना पुण्य मिळेल, ते मोक्ष प्राप्त करतील आणि त्यांच्या धार्मिक मार्गात कोणतीही कमतरता राहणार नाही. धर्माशी संबंधित कोणत्याही चांगल्या कार्यासाठी, धर्मासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी व्यक्तीला शरीर, मन आणि धनाची आवश्यकता असते. धन म्हणजे पैसे, मन म्हणजे शरीर आणि मन म्हणजे आत्मा. या 3 गोष्टी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे. आम्हाला या तत्वांनुसार जगायला हवे आणि लोकांना त्यांच्या भविष्याच्या आयुष्याचा मार्ग दाखवायला हवा. आम्ही विचारतो पण कोणालाही दान देण्याची जबाबदारी वाटून घ्यावी लागणार नाही. लोक माझं काय सांगितलं आहे ते ऐकतील. जे काही मालमत्ता आणि धन माझ्याकडे आहे ते मी या मोहिमेसाठी विकणार आहे. कोणीतरी आम्हाला मदत करेल की नाही याची आम्हाला पर्वा नाही. कोणतीही मदत न करता येईल, पण जर कोणीतरी मदत केली तर त्यांना पुण्य मिळेल, त्यांच्या कुटुंबाचा विकास होईल आणि सर्व शक्तिमान अल्लाह, भगवान किंवा गोडखुश होतील. आम्ही स्वतःला खाण्यासाठी पैसे मागत नाही. आम्ही चॅनेलवर प्रसारण करण्यासाठी निधी मागतो. आम्ही चॅनेल चालवण्यासाठी 1 किंवा 2 वर्षांपर्यंत पैशांवर अवलंबून राहू शकतो, पण त्यानंतर ते कसे चालेल हे सर्व शक्तिमानाच्या हातात आहे. तो त्याची काळजी घेईल. अल्लाह, भगवान आणि गोड खुश होतील. प्रत्येक वर्षी आम्ही या मोहिमेसाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करतो आणि मला हेही सांगायला आवडेल की आम्ही भारतीय सरकारला पूर्ण कर शुल्क देतो. आम्ही कोणत्याही चुकीच्या कामात सामील होत नाही आणि दुसरा कोणतीही चूक करणार नाही. लोक अनेकदा विचार करतात, मी हे का करू? सर्वजण मला मूर्ख म्हणून विचारतील किंवा मी शत्रू बनवेन. पण आपल्याला विचार करायला हवे, आपण शत्रू का तयार करावे? आपल्याला सर्वांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक जीव आपल्या आत्म्याशी जोडलेले आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचा आदर करावा लागेल. आपल्याला त्यांना योग्यरित्या जागृत करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. हे आमचे कर्तव्य आहे, हे आमचे धर्म आहे. धर्म म्हणजे आणखी काय? तुमचा म्हणावा तसा धर्म खरा धर्म नाही. खरा धर्म म्हणजे जो आपण स्वतः जगतो आणि इतरांना जगू देतो, तोच आमचा खरा विश्वास आहे. सत्य बोलणे, निसर्ग, आकाश आणि ज्ञानाबद्दल बोलणे यापेक्षा मोठा धर्म काय असू शकतो? धर्मात भीती का असावी? मृत्यूनंतर कोणीतरी परत येऊन हा धर्म चांगला आहे, तो धर्म वाईट आहे असे कधीही सांगितले आहे का?
कोणालाही असे काहीही सांगितलेले नाही. कोणीही पाण्याविना, आकाशाविना किंवा सूर्याविना जगू शकतो का? लोक चंद्र आणि मंगळावर रॉकेट पाठवण्यासाठी अब्जो रुपये खर्च करत आहेत, जे पूर्णपणे अनावश्यक आहे. पृथ्वीवर असे अनेक ठिकाणे आहेत जिथे शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठे नाही, जिथे लोकांना खायला अन्नही नाही, तरीही लोक चंद्रावर रॉकेट पाठवण्यात गुंतलेले आहे. ते चंद्रावर ध्यान करणार का? तुम्ही तुमचे शरीर तिथे घेऊन जाऊ शकता आणि परत आणू शकता, पण आत्मा तिथे घेऊन जाऊ शकता का? हे एक शास्त्रीय प्रश्न आहे, एक आध्यात्मिक प्रश्न आहे. कोणीही हे करत नाही आणि यात काहीही धाडस नाही. आमचे गुरुजी रोज आपल्या शरीराला सोडून वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. आम्ही तर प्रयत्नही करत नाही. आम्ही फक्त एक्सक्यूज देतो, म्हणतो की आम्ही हे करू शकत नाही किंवा आम्हाला कसे करायचे माहित नाही. जर तुम्ही या मानसिकतेने सुरुवात केली तर काहीही कसे होणार? आम्ही देवाचा एक भाग, अल्लाहचा एक भाग म्हणून जन्म घेतो, त्यामुळे आम्ही दैवी शक्तीचा एक भाग आहोत. मग देव, अल्लाह किंवा भगवान यांचा वेगळा शोध का घ्यावा? जर लोकांना याबद्दल माहिती नसेल तर त्यांना सांगा, त्यांना शिकवा आणि त्यांना काय खरे महत्त्वाचे आहे ते समजून घेण्यात मदत करा. जगण्यासाठी 5 मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत: अन्न, शिक्षण, आरोग्य सेवा, निवास आणि कपडे. सरकारने ही सर्व गोष्टी पुरवायला हवे, पण सरकार हे करत नाही आणि हे एक मोठा प्रश्न आहे. सर्व राजकीय नेत्यांकडे लाखो आणि अब्जो रुपये आहे, तर त्यांच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांकडे खायला पुरेसे नाही. त्यांना सर्व काही माहिती आहे, हे सर्व त्यांच्या पूर्ण जागरूकतेत होते, पण ते एकत्र येऊन याबाबत काहीही करायला तयार नाहीत. आणि हे पृथ्वीवरील सर्वात मोठे समस्या आहे. सर्वात मोठी सेवा म्हणजे लोकांना ज्ञान देणे. अनेक वेळा लोकांचा मार्ग चुकतो आणि ते चुकीच्या वळणावर जातात. भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती भविष्य काळात होऊ नये. लोकांना या सत्याची जागरूकता देणे आमचे सर्वात मोठे कर्तव्य आणि जबाबदारी आहे आणि हे सर्वांच्याकडून असले पाहिजे. तुम्हाला हे कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. खऱ्या अर्थाने जग आणि जगू दे या तत्वावर मी विश्वास ठेवतो. निसर्ग सर्वांसाठी आहे. पाणी, हवा, पृथ्वी आणि सूर्य हे सर्वांसाठी आहे. या ग्रहावर 8 अब्ज लोक आहेत. सुंदरबन मध्ये प्राणी, झाडे, जंगलात. त्यांना शाळा, रुग्णालय किंवा विद्यापीठे आहेत का? नाही. त्यांना त्यांची गरज नाही. त्यांना कोणतीही धर्माची आवश्यकता नाही. फक्त मानवाला धर्माची आवश्यकता आहे. धर्म मानव जातीसाठी आवश्यक आहे, जसे की संविधान, राजकीय पक्ष आणि सरकारे, पण जंगली जीवन जगणाऱ्यांसाठी यापैकी काहीही आवश्यक नाही. आपण मानव जगतो, खाता आणि जगतो, पण 8.4 दशलक्ष प्राण्यांची आणि आत्म्यांची देव किंवा धर्माची आवश्यकता नाही. दुःख आणि वरळलेली चिंते फक्त मानवांसाठी आहेत. पृथ्वी, चंद्र, सूर्य किंवा पाण्यासाठी नाही. आपल्याला यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. फक्त स्वतःसाठी जगणे पुरेसे नाही. आपल्याला इतरांबद्दलही विचार करावा लागतो. ज्ञान सामायिक करणे हे सर्वात मोठे धर्म आहे. या धर्मापेक्षा मोठा धर्म नाही. निसर्ग काय करतो, त्याने कोणता अपराध केला आहे? जो कोण निसर्गावर विचार करतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्या तत्वांना आपल्या जीवनात सामील करतो, त्याचे जीवन बदललेले दिसेल. समाजात काहीही कमतरता नाही. निसर्गात, सृष्टीत काहीही कमी नाही. कमीपणा आपल्या आत मानवांमध्ये आहे. आपण प्राण्यांसाठी असलेल्या अन्नाला कमी करतो. मला तुम्हाला एका मंत्र्याबद्दल सांगायचं आहे, जो गायींसाठी असलेले चारा चोरला आणि जेलमध्ये गेला. जेव्हा तो सुटला तेव्हा त्याने आपल्या लोकांना मोठ्या भाषणांमध्ये संबोधित केले आणि त्यांनी पुन्हा त्याच्यासाठी मतदान करण्यास सुरुवात केली. अशा लोकांना सपोर्ट मिळत राहतो. म्हणूनच सर्वांना समान अधिकार असावा लागतो आणि सर्व लोकांमध्ये एकता असावी लागते. ज्यावेळी आपण एकत्र येणार नाही, 1500 व्यक्तींनी त्यांना देवाने दिलेली संपत्ती हडप करत राहील, हे योग्य नाही. पृथ्वीवर आपल्याकडे असलेले संविधान मानवांनी तयार केले आहे. जसे धर्म मानवांनी तयार केला आहे, तसेच राजकीय पक्ष आपल्यासाठी फायदेशीर असण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. राजकारण गरिबांसाठी नाही. हे चोर, लुटारू आणि शिक्षित लोकांसाठी
लोकांसाठी आहे। सर्वात शिक्षित लोक हे सर्वात मोठे चोर आहे। ते आयकर चुकवतात, त्यांना प्रणालीचे सर्व युक्त्या माहित आहेत। काहीही सुरू करण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी असणे आवश्यक आहे। आम्ही साधना चॅनेलद्वारे निवेदन करीत आहोत। लोकांना हे समजत नाही। जर त्यांनी विचार केला नाही तर पिढी दर पिढी नष्ट होईल। काही लोक चविष्ट खाण्यात वाढतील तर काहींना कोणतीही सोय मिळणार नाही आणि त्यामुळे ते मरतील। जो वाईट काम करतो आणि पैशांची हेरफेर करतो तो मरेल आणि अडचणीत सापडेल। त्याला चांगला जन्म मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीवरील सर्व कमाईचा जोकर आहे त्याच्या मालकाच्या सुरक्षेसाठी पोलीस असले पाहिजे। येथे सर्वजण मालक आहे। जन्म झाल्यानंतर सर्वजण मालक बनतात। सर्वांचा हा अधिकार आहे। मग हे कायदा का बनवला जात नाही? पाण्यापासून आसमानापर्यंत कोणीही म्हणत नाही की आपण मालक आहोत, तर ते लोक सेवा करीत आहेत। त्यांच्यासारखेच आमचे कर्म आणि धर्म असावे लागतील।